नमस्कार शेतकरी मित्रांनो. रात्रीच्या निर्भ्र आकाशात चमकणारा तो शांत, सुंदर चंद्र आपण सगळेच पाहतो, बरोबर? पण तुम्हाला माहितीये का की हा चंद्र फक्त दिसायला सुंदर नाहीये, तर त्यामागे एक प्रचंड मोठी ताकद दडलेली आहे. विचार करा, लाखो टनांचे अथांग महासागर ज्याच्या गुरुत्वाकर्षणाच्या तालावर अक्षरशः नाचतात, तोच चंद्र आपल्या पृथ्वीवरच्या मातीवर आणि आपल्या शेतातल्या पिकांवरही आपला असाच एक अदृश्य पण खूप शक्तिशाली प्रभाव टाकत असतो. आजच्या या अत्यंत सविस्तर आणि अभ्यासपूर्ण स्पष्टीकरणामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण थ्रायव्हिंग ॲग्री 24 या स्रोताकडून मिळालेल्या एका अत्यंत रंजक आणि तितक्याच महत्त्वाच्या माहितीचं विश्लेषण करणार आहोत. हे सगळं सविस्तर समजून घेण्यापूर्वी एक छोटीशी आठवण. शेतीविषयक अशी सखोल आणि अत्यंत फायद्याची माहिती मिळवण्यासाठी कृषी साथी आणि कृषी विकास या आपल्या चॅनल्सला नक्की सबस्क्राईब करा. आजचा आपला हा विषय केवळ शेतीपुरता मर्यादित नाहीये, तर तो निसर्गाच्या एका अत्यंत गूढ आणि अचूक चक्राशी जोडलेला आहे. आता क्षणभर डोळ्यांसमोर एक चित्र आणा. एक गडद काळ्या कुट्ट रात्रीचं शेत आणि त्यावरून हळूहळू वर जाणारा एक तेजस्वी चंद्र. हा चंद्र अगदी शांत, संथ वाटतो ना? पण खरं सांगायचं तर त्याचे परिणाम अत्यंत गतिमान आणि शक्तिशाली असतात. चंद्राची हीच शांत आणि संथ हालचाल आपल्या पृथ्वीवरील पिकांचं यश किंवा अपयश कसं ठरवते, हा खरोखरच एक मोठा आणि विचार करायला लावणारा प्रश्न आहे. चंद्राची वेगवेगळी रूपं, त्याचं चक्र, हे सगळं पिकांची वाढ, त्यांची मुळं आणि अगदी कीटक नियंत्रणासारख्या जमिनीवरच्या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टींवर थेट नियंत्रण कसं मिळवतं, हे समजून घेणं आजच्या काळात अत्यंत आवश्यक आहे. हा काही निव्वळ योगायोग नाहीये बरं का. यामागे निसर्गाचं एक अतिशय अचूक असं गणित दडवलेलं आहे. चला तर मग, खगोलीय जोड आणि पृथ्वीवरचं उत्पन्न यांचा नेमका काय संबंध आहे, यावर सविस्तर चर्चा करूया. ज्याप्रमाणे चंद्र आपल्या अफाट गुरुत्वाकर्षणाने समुद्राच्या महाकाय लाटांवर नियंत्रण ठेवतो ना, अगदी त्याचप्रमाणे तो आपल्या शेतातल्या मातीवर आणि पिकांवरही एक अदृश्य पण अतिशय शक्तिशाली ओढ निर्माण करत असतो. हे चक्र समजून घेणं म्हणजे एक प्रकारे निसर्गाची भाषा समजून घेण्यासारखंच आहे. चंद्रावर आधारित शेतीचं हे संपूर्ण विज्ञान मुख्यत्वे 2 भागांमध्ये विभागलेलं आहे. हे 2 अतिशय भिन्न मार्ग आपल्या शेतीच्या संपूर्ण चक्राला दिशा देतात. आकाशात चंद्र एका लहानशा कोरीपासून पूर्ण वर्तुळाकार आकारात कसा बदलतो हे आपण पाहतोच. याच 2 अवस्था म्हणजेच वाढता चंद्र आणि आटता चंद्र. या प्रत्येक टप्प्याचं स्वतःचं असं एक वेगळं ऊर्जा क्षेत्र असतं आणि पिकांच्या वाढीवर त्याचा अगदी वेगळा आणि विशिष्ट परिणाम होत असतो. आता वाढता चंद्र म्हणजे नक्की काय, ते थोडं सविस्तर समजून घेऊया. अमावस्येच्या पूर्ण अंधारानंतर आकाशात हळूहळू प्रकाश वाढू लागतो. अमावस्या ते पौर्णिमा असा हा प्रकाशाचा विस्तार होत जाणारा जो 15 दिवसांचा काळ असतो ना, त्याला आपण वाढता चंद्र असं म्हणतो. या काळात आकाशातला प्रकाश जसा वाढत जातो, तशी शेतात नवीन जीवनाची सुरुवात करण्यासाठी एक अत्यंत सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. हा टप्पा पिकांच्या अगदी सुरुवातीच्या आणि नाजूक वाढीसाठी अत्यंत अनुकूल मानला गेला आहे. अगदी साध्या भाषेत सांगायचं तर निसर्ग स्वतः पिकांना वरच्या दिशेने वाढण्यासाठी प्रोत्साहन देत असतो. आता ही माहिती अतिशय महत्त्वाची आहे. नीट लक्षात घ्या. या वाढत्या प्रकाशाच्या काळात नेमकी कोणती कामं करावीत? जेव्हा आकाशात चंद्र वाढत असतो तेव्हा बियाणे पेरणं, लहान रोपांची एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पुनर्लागण म्हणजे ट्रान्सप्लांटिंग करणं आणि विशेषतः पालेभाज्यांची लागवड करणं सर्वात जास्त योग्य ठरतं. जसं हिरवीगार पिके वेगाने जमिनीच्या वर येतात, अगदी तसंच या काळात जमिनीतून वरच्या दिशेने एक भक्कम ऊर्जा वाहते. यामुळे पिकांची पानं आणि मुळांची वाढ अत्यंत वेगाने आणि एकदम निरोगी पद्धतीने होते. आता इथे खूप रंजक गोष्ट आहे आणि ती म्हणजे शेतीतील ऊर्जेचा बदलणारा प्रवाह. पौर्णिमेच्या तेजस्वी प्रकाशानंतर जेव्हा चंद्र हळूहळू लहान होऊ लागतो आणि परत अमावस्येकडे वाटचाल करतो, तेव्हा त्या काळाला आपण आटता चंद्र असं म्हणतो. ह्या काळात आकाशातील प्रकाश हळूहळू कमी होत जातो. प्रकाशाची ही तीव्रता जसजशी कमी होते ना, तसतशी शेतीतील ऊर्जेची दिशाही पूर्णपणे बदलते. आता ऊर्जेचा प्रवाह जमिनीच्या वर न राहता तो थेट जमिनीच्या आत मुळांच्या दिशेने जाऊ लागतो. मगाशी पाहिल्याप्रमाणे आता ऊर्जा खाली जमिनीत सुपीक मातीकडे जात असल्यामुळे हा काळ जमिनीच्या आतील पिकांसाठी अक्षरशः वरदान ठरतो. बटाटा, कांदा, मुळा यांसारखी कंदमुळे लावण्यासाठी हा सर्वोत्तम काळ आहे. तसंच याच काळात जर तुम्ही शेतातलं तण काढलत ना, तर ती पुन्हा वेगाने वाढत नाही, कारण वाढीची ऊर्जा वरच्या दिशेनं नसतेच. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पिकांना सेंद्रिय खत देण्यासाठी हा काळ अतिशय योग्य मानला जातो.
कारण ऊर्जेचा प्रवाह खालच्या दिशेने असल्याने मातीतली सगळी पोषणद्रव्य मुळांपर्यंत अगदी खोलवर शोषली जातात आणि कंदांचा आकार मोठा व्हायला खूप मदत होते. आणि हे सगळं अगदी उत्तम प्रकारे स्पष्ट करतं की या 2 टप्प्यांमधला मूळ फरक काय आहे. थोडक्यात सांगायचं तर एका बाजूला आपण पाहतो की वाढत्या चंद्राच्या काळात हिरवीगार पानं प्रकाशाच्या दिशेने म्हणजेच वरच्या दिशेने झेपावत आहेत. त्याला आपण ऊर्ध्वगामी ऊर्जा म्हणूया. तर दुसऱ्या बाजूला आठत्या चंद्राच्या काळात जमिनीखालील बटाट्यासारखी पिकं आणि मुळं अंधारात खोलवर विस्तारत आहेत. ही अधोगामी ऊर्जा आहे. ही निसर्गाची अशी एक अचूक व्यवस्था आहे जिथे वाढत्या चंद्रात पानांची काळजी घेतली जाते आणि आठत्या चंद्रात मुळांचं पोषण केलं जातं. या दोन्ही नैसर्गिक शक्तींचा समतोल आपण राखला तर आपल्या शेतीचं चित्र खरोखरच पूर्णपणे बदलू शकतं. पण आता तुम्ही म्हणाल की हे सगळं होतं तरी कसं? तर चला, ह्या जादूमागील विज्ञान काय आहे आणि त्यात पाण्याचा घटक कसा काम करतो ते समजून घेऊया. हे सगळं ऐकायला जरी एखाद्या जादूसारखं वाटत असलं तरी यामागे एक अत्यंत भक्कम असं विज्ञान दडवलेलं आहे. ही कोणतीही जादू नाहीये, तर यामागे निसर्गातील सर्वात महत्त्वाचा घटक कारणीभूत आहे आणि तो घटक म्हणजे पाणी. तर यातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा 70% आकडा. पृथ्वीचा सुमारे 70% भाग पाण्याने व्यापलेला आहे हे तर आपण सगळेच जाणतो. पण अत्यंत आश्चर्याची गोष्ट म्हणजे आपल्या शेतात उभ्या असलेल्या प्रत्येक वनस्पतीमध्ये आणि पिकामध्येही साधारणपणे 70% पाणीच असतं. हे पाणी वनस्पतींच्या नसांमधून सतत फिरत असतं आणि याच एका साध्या पण अत्यंत महत्त्वाच्या वैज्ञानिक सत्यावर चंद्र आधारित शेतीचं संपूर्ण रहस्य उलगडतं. या प्रक्रियेतून आपण हे विज्ञान अतिशय सोप्या पद्धतीने समजू शकतो. पहिली पायरी बघा, चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामध्ये होणारा बदल. दुसऱ्या पायरीत आपण पाहतो की या गुरुत्वाकर्षणामुळे समुद्रात भरती आणि ओहोटी येते. आणि आता तिसरी आणि सर्वात महत्त्वाची पायरी, वनस्पतींच्या आतील ते 70% पाणी. ज्या अफाट शक्तीमुळे महासागराचं पाणी वर खेचलं जातं, विचार करा, अगदी त्याच शक्तीमुळे वनस्पतींच्या खोडातून आणि पानांमधून वाहणारा रस आणि ओलावा देखील गुरुत्वाकर्षणाला अगदी तसाच प्रतिसाद देतो. चंद्राच्या गतीनुसार हा ओलावा कधी वरच्या पानांमध्ये चढतो तर कधी खालच्या मुळांमध्ये उतरतो. आहे की नाही कमाल? आणि विज्ञानाचा हाच नियम कीटक नियंत्रणासाठी एक नैसर्गिक ढाल म्हणून कसा काम करतो हे पाहणं तर आणखीनच रंजक आहे. तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की काही पानं पूर्णपणे निरोगी आणि कीडमुक्त असतात. जेव्हा आपण आडत्या चंद्राच्या काळात म्हणजेच जेव्हा ऊर्जेचा प्रवाह जमिनीकडे असतो तेव्हा शेतात तण काढतो आणि खतं देतो, तेव्हा पिकांवर कीटकांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता अतिशय कमी होऊन जाते. चंद्राच्या या अचूक वेळेचा वापर केल्याने पिकांचं किडीपासून मोठ्या प्रमाणावर नैसर्गिकरित्या संरक्षण होतं आणि साहजिकच आपल्याला हानिकारक रसायनांचा वापर टाळता येतो. आता हे सगळं आधुनिक विज्ञान पाहिल्यानंतर आपण थोडं परंपरेशी जोडलेल्या पाळेमुळांकडे म्हणजेच वैदिक कृषीकडे वळूया. विज्ञानाच्या या आधुनिक पुराव्यांसह आता आपण या संकल्पनेच्या मूळ उगमाकडे वळूया. चंद्राच्या गतीनुसार शेती करण्याची ही पद्धत काही आजकालची नवीन शोधून काढलेली पद्धत अजिबात नाहीये. आधुनिक विज्ञानाने आज जे मान्य केलंय ते आपल्या पूर्वजांनी हजारो वर्षांपूर्वीच त्यांच्या रोजच्या शेती पद्धतीत अत्यंत बारकाईने अंगीकारलं होतं. ही केवळ एक निरीक्षण करण्याची पद्धत नव्हती, तर ती त्यांची एक जीवनशैली होती. आपल्या पारंपरिक वैदिक कृषी पद्धती आणि होमायज्ञासारख्या प्राचीन संकल्पनांमध्येही चंद्र, पाणी आणि शेती यांचा एकमेकांशी असलेला अचूक समतोल अतिशय स्पष्टपणे सांगितलेला आहे. आजचे आधुनिक गुरुत्वाकर्षणाचे आणि पाण्याचे विज्ञान आपल्या या पारंपरिक ज्ञानाशी कसं अगदी तंतोतंत जुळतं हे खरोखरच थक्क करणार आहे. आता तुम्ही म्हणाल की हे सगळं ठीक आहे, पण याचा प्रत्यक्ष फायदा काय? तर चला पाहूया कमी खर्च आणि सुरक्षित पिके हे प्रत्यक्ष फायदे कसे मिळतात. प्राचीन तत्त्वज्ञानातून बाहेर पडून जेव्हा आपण आजच्या व्यावहारिक आणि आधुनिक जगात येतो तेव्हा सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो तो आर्थिक फायद्यांचा. आधुनिक शेतीमध्ये जर या चंद्र आधारित पद्धतींचा अवलंब केला तर खरोखरच काही आर्थिक फायदे होतात का? याचं उत्तर आहे 100% होय. जे शेतकरी चंद्राच्या चक्रानुसार शेती करतात त्यांच्या प्रत्यक्ष अनुभवानुसार हे परिणाम अतिशय बोलके आहेत. सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं म्हणजे लागवडीचा आणि व्यवस्थापनाचा खर्च खूप कमी होतो. चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे नैसर्गिकरित्या ओलावा टिकून राहत असल्याने पाण्याचीही खूप मोठी बचत होते. रसायनांचा वापर कमी झाल्याने मिळणारं उत्पन्न अत्यंत उच्च दर्जाचं असतं.
आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपली काळी आई म्हणजेच आपली माती जिवंत आणि चैतन्यमय राहते. या संपूर्ण स्पष्टीकरणाचा सारांश या एका अत्यंत प्रभावी आणि अर्थपूर्ण वाक्यात दडलेला आहे. चंद्राच्या अचूक चक्राचे निरीक्षण केल्याने उच्च दर्जाचं उत्पादन मिळते, माती जिवंत राहते आणि निसर्गाशी समतोल राखला जातो. जेव्हा आपण आपल्या शेतीचं काम निसर्गाच्या घड्याळाशी जुळवून घेतो ना, तेव्हा मिळणारं यश हे नेहमीच शाश्वत असतं. हा केवळ उत्पन्नाचा आकडा नाहीये, तर तो निसर्ग आणि मानवाच्या एकत्र येण्यातून निर्माण झालेला एक अत्यंत सुंदर आणि सुरक्षित असा भविष्यकाळ आहे. या अत्यंत शांत आणि आशादायी विचारासोबत आपण एका महत्त्वाच्या वळणावर येऊन पोचलो आहोत. एक मोठा प्रश्न आपल्या सर्वांसमोर उभा आहे. आपल्या मातीचे आणि पर्यावरणाचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी आपली आधुनिक शेती पुन्हा एकदा भूतकाळातील या खगोलीय आणि नैसर्गिक चक्रांकडे वळेल का? तुम्हाला काय वाटतं? खऱ्या अर्थाने नैसर्गिक, जैविक आणि शाश्वत शेतीकडे वाटचाल करायची असेल तर आपल्याला निसर्गाच्या तालावर पाऊल टाकावंच लागेल. मला खात्री आहे की हे अत्यंत सविस्तर आणि माहितीपूर्ण स्पष्टीकरण तुम्हाला नक्कीच आवडलं असेल. अशाच प्रकारची अत्यंत रंजक, वैज्ञानिक आणि शेतीसाठी फायदेशीर माहिती नेहमी मिळवण्यासाठी कृषी साथी आणि कृषी विकास या आपल्या दोन्ही यूट्यूब चॅनल्सला आजच नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि अभ्यासपूर्ण विषयासोबत. तोपर्यंत धन्यवाद. जय जवान, जय किसान.